कोरोनाबाबत WHO कडून सर्वात दिलासादायक बातमी। जगभरात कोरोनाचं सावट अजूनही कायम आहे। एकीकडे डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरियंटचा जगातील काही देशांमध्ये संसर्ग वाढत असताना भारतासाठी मात्र काहीसा दिलासा आहे। ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येणार असंही सांगितलं जात आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी एक दिलासादायी गोष्ट सांगितली आहे। भारतात कोरोना एंडेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा धोका पूर्णपणे संपुष्टात आता तरी येणार नाही। मात्र या कोरोनाच्या संसर्गाबाबत जगू शकतील भारतात सध्या मात्र पुढील आणि काळात कदाचित कोरोना हा सौम्य किंवा मध्यम स्वरूपातल्या संसर्ग स्थितीत असू शकतो। एंडेमिक म्हणजे जिथे लोक संसर्गासह जगणं शिकू शकतात। थोडक्यात संसर्गाचा प्रभाव काहीसा ओसरतो असंही त्या म्हणाल्या। वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार भारतातील लोकसंख्या अधिक आहे। संपूर्ण परिस्थितीचा विचार करता कोरोनाची स्थितीतही चढ उतार पाहायला मिळू शकतात। मात्र येत्या काळात लोक या संसर्गासह जगणं शिकतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। 2022च्या अखेरपर्यंत आपण 70% लोकांचं लसीकरण पूर्ण केलं असेल अशा टप्प्यावर असणार आहे। मुलांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग हळूहळू पसरू लागला आहे। मात्र पालकांना घाबरण्याची आवश्यकता नाही असंही डॉक्टर सौम्या स्वामीनाथन म्हणाले आहेत। मुलांमध्ये कोविडची सौम्य लक्षणं आढळू शकतात असं सिरो सर्व्हेमधून समोर आलं आहे। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही असंही त्या म्हणाल्या। भारतात कोरोना हा एंडेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे।